हॅलो स्टुडंट्स, मी जयेश आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल जयेश पाथफाइंडर वे टू सक्सेसमध्ये स्वागत करतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी आणि वर्ग 9वी याबद्दलच्या सर्व माहिती जाणून घेण्याकरिता आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुम्हाला नवोदय विद्यालय समितीचा इतिहास, विद्यालयाची थोडी माहिती, परीक्षेत विचारले जाणारे विषय, त्या विषयाचा थोडक्यात थोडा सिलेबस, पेपर किती गुणांचा असतो आणि किती तासांचा असतो, विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आणि माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर सगळ्यात आधी बघूया जवाहर नवोदय विद्यालय समितीचा इतिहास. जवाहर नवोदय विद्यालय समितीची स्थापना 1986मध्ये भारत सरकारद्वारे करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील हुशार गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी भारताचे पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय श्री राजीव गांधी यांनी ही कल्पना अंमलात आणली. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जवाहर नवोदय विद्यालय उभारण्यात आलेले आहे. आज संपूर्ण भारतात जवळजवळ सुमारे 700 जवाहर नवोदय विद्यालय उभारलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालय ही सरकारमान्य CBSE बोर्डची शाळा असून ही रेसिडेन्शियल शाळा आहे. CBSE बोर्ड म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आता काही विद्यार्थ्यांना रेसिडेन्शियल शाळा काय असते हे माहिती नसेल, तर आपण रेसिडेन्शियल शाळा काय असते हे माहिती करू. रेसिडेन्शियल शाळा म्हणजे विद्यार्थ्यांची शाळा, त्यांची राहण्याची सोय, खाण्याची सोय, खेळण्याची सोय ह्या सर्व सुविधा एकाच जागी उपलब्ध केलेली असते. त्या शाळेला रेसिडेन्शियल शाळा असे म्हणतात. जवाहर नवोदय विद्यालय वर्ग 6वी ते वर्ग 12वीपर्यंतचं मोफत शिक्षण देत असते. तर ही झाली नवोदय विद्यालयाबद्दलची थोडी माहिती. आता आपण जाणून घेऊया की ह्या नवोदय विद्यालयात इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळेल. जवाहर नवोदय विद्यालयमध्ये प्रवेश म्हणजेच ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ही परीक्षा दरवर्षी 5वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. परीक्षेचे फॉर्म दरवर्षी जुलै महिन्यात भरणे सुरू होते आणि एंट्रन्स एक्झाम म्हणजेच प्रवेश परीक्षा ही जानेवारी महिन्यात घेतली जाते. ह्या परीक्षेद्वारे प्रत्येक वर्षी 80 विद्यार्थी नवोदय विद्यालयात ॲडमिशनसाठी निवडले जातात. आता आपण बघूया जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या स्वरूप. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप पद्धतीची असते. ऑब्जेक्टिव्ह टाईप पद्धत म्हणजे प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर आणि उत्तरपत्रिका म्हणजेच आन्सर शीट ही वेगळी वेगळी असते. एका प्रश्नाला 4 उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. पर्याय A, पर्याय B, पर्याय C आणि पर्याय D. जो पर्यायी उत्तर बरोबर असेल तो आपल्याला आन्सर शीटमध्ये काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने रंगवावा लागतो. परीक्षा ही 2 तासांची असते. परीक्षेत एकूण 80 प्रश्न विचारले जातात. परीक्षा ही एकूण 100 गुणांची असते. प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत एकूण 3 विषय असतात. पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी, त्यालाच बुद्धिमत्ता चाचणी असेही म्हणतात. दुसरा विषय गणित. तिसरा विषय भाषा म्हणजेच लँग्वेज. चला तर आपण हे 3ही विषय आता सविस्तररित्या बघूया. पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी. ह्या विषयाची परीक्षेत एकूण 40 प्रश्न विचारले जातात. ह्या विषयात 10 धडे आहेत. प्रत्येक धड्यातून 4 प्रश्न परीक्षेत दरवर्षी हमखास विचारले जातात. बुद्धिमत्तेच्या विषयाला एकूण 50 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क असतात. बुद्धिमत्ता चाचणी याचे 10 धडे आता आपण बघूया. पहिला धडा असतो वेगळे पद शोधा म्हणजेच गटात न बसणारी आकृती. दुसरं जुळणारी आकृती, त्यालाच हुबेहूब दिसणारी आकृती असेही म्हणतात. तिसरा धडा आकृती पूर्ण करा. चौथा मालिका पूर्ण करा.
5वा समसंबंध. 6वा भौमितिक रचना पूर्ण करणे. 7वा आरसा प्रतिबिंब. 8वा घडी घाला व घडी उलगडा. 9वा धडा तुकडे जोडणे. 10वा आणि शेवटचा धडा लपलेली आकृती शोधणे. तर ही 10 चॅप्टर्स बुद्धिमत्ता चाचणीच्या सिलेबसमध्ये असतात. आता आपण बघूया दुसरा विषय गणित. गणिताचे परीक्षेत एकूण 20 प्रश्न विचारले जातात. गणिताच्या सिलेबसमध्ये एकूण 15 धडे असतात. प्रत्येक धड्यामधून दरवर्षी हमखास 1 ते 2 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. गणिताच्या विषयाला एकूण 25 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात. आता आपण बघूया गणित विषयातील 15 धडे. पहिला धडा असतो संख्या आणि संख्या पद्धती. दुसरा पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. तिसरा अपूर्णांक आणि त्यावरील 4 मूलभूत क्रिया. चौथा धडा अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. 5वा धडा संख्यांचे मसावी आणि लसावी. 6वा धडा दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. 7वा दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर. 8वा धडा लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन म्हणजेच पैसा इत्यादी राशींचे मापन. 9वा धडा अंतर, काळ आणि गती यांचे मापन. 10वा गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण. 11वा गणितीय सूत्रांचे सरलीकरण. 12वा शतमान आणि त्याचे उपयोग. 13वा धडा नफा आणि तोटा. 14वा धडा सरळ व्याज. 15वा आणि शेवटचा धडा गणिताचा परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ. तर हे झाले गणित विषयातील परीक्षेत येणारे 15 गणिताचे धडे. आता आपण पुढचा आणि शेवटचा विषय म्हणजेच या परीक्षेचा तिसरा विषय भाषा, लँग्वेज हा बघूया. मराठी भाषेचे परीक्षेत एकूण 20 प्रश्न विचारले जातात. ह्या विषयात उतारा वाचन करावयाचे असते व उतारा वाचन करून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची असतात. प्रत्येक उतार्यासाठी 5 प्रश्न परीक्षेत विचारले जातात. मराठी भाषेच्या विषयाला एकूण 25 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला 1.25 गुण असतात. आता आपण परीक्षेबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊ. पहिली महत्त्वाची गोष्ट, परीक्षेचं माध्यम मीडियम. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार मराठी, इंग्रजी, हिंदी असा कोणताही निवडू शकतात. विद्यार्थी जो परीक्षेचा माध्यम मीडियम निवडतील त्या भाषेत पूर्ण परीक्षेचा पेपर असेल. उदाहरणार्थ, जर विद्यार्थ्याने परीक्षेचा माध्यम म्हणजेच मीडियम हा मराठी निवडला तर भाषेचा तिसरा विषय हा मराठी असेल. जर विद्यार्थ्याने परीक्षेचा पेपर मीडियम म्हणजेच माध्यम इंग्लिश निवडला तर संपूर्ण पेपर इंग्लिशमध्ये असेल आणि विषय तिसरा भाषेचा मीडियम हा इंग्लिश असेल. जर विद्यार्थ्याने परीक्षेचा माध्यम म्हणजेच मीडियम हिंदी निवडला तर पूर्ण पेपर हा हिंदीमध्ये असेल आणि भाषेचा विषय हा सुद्धा हिंदीमध्ये असेल. तिसरी गोष्ट, परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्याला 3ही विषयात पास होणे आवश्यक आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, परीक्षेत बरोबर असलेल्या प्रश्नांसाठी 1.25 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी गुण मिळत नाही. ह्या परीक्षेत मायनस मार्किंग किंवा निगेटिव्ह मार्किंग नसते. मायनस मार्किंग किंवा निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच बरोबर असलेल्या उत्तराला ज्या प्रकारे 1.25 गुण मिळतात तसेच एखादा प्रश्न आपण सोडवला पण तो चुकीचा असेल तर त्यासाठी आपले गुण कमी होणार नाही. ह्यालाच म्हणतात मायनस मार्किंग किंवा निगेटिव्ह मार्किंग. 7वी महत्त्वाची गोष्ट, परीक्षेत विद्यार्थ्यांनी काळा किंवा निळा बॉल पेन वापरावे, इतर कोणतेही पेन वापरू नये. विद्यार्थ्यांनो, ही झाली जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा वर्ग 6वी बद्दलची संपूर्ण माहिती. कुणालाही काही प्रश्न विचारायची असतील तर ते व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून विचारू शकतात. मी नक्कीच तुमच्या कॉमेंटचं उत्तर देईल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.